नर्मदे हर. आता आपण राणी रूपमती यांचा महल बघणार आहोत थोडक्यात. तिकीट आहे एका माणसाला 25 रुपये, पण आम्ही परिक्रमेत असल्यामुळे आम्हाला नाही तिकीट. थोडक्यामध्ये बघू, पुढे दूर जायचे मला. डोंगरातून रस्ता आहे, पगदंडी सगळे पुढे गेलेत, मी एकटाच मागे राहिलो आहे. राणी रूपमती जी होती, बाज बहादूर राजाची प्रेमिका पत्नी, एकदम सुंदर होती. सांगतो नंतर. नर्मदे हर. बघूया काय. भुयारासारखं आहे काहीतरी. राणीतनंच नर्मदा माईचं दर्शन करायचे रोज सांगितलं जातं. संगीतशास्त्रामध्ये निपुण, नृत्यामध्ये निपुण आणि दिसायला लावण्य होती. दिल्लीचा जो बादशाह आहे त्या बादशाहाला कोणतरी सांगितलं, तुझ्या इतक्या राण्यापैकी रूपवती राणीसारखी सुंदर स्त्री कोणीच नाही आहे. त्यावेळेला दिल्लीच्या बादशाहानं आक्रमण केलं याच्यावरती. आणि आक्रमण केलं आणि आक्रमण करून बाज बहादूर राजाही सज्ज झाला, पण त्या गडावर आक्रमण करून बाज बहादूर राजाचा पराभव केला. बाज बहादूर राजा गतप्राण झाले. रूपवतीला समजलं आपल्यासाठीच युद्ध झालंय आणि आता दिल्लीचा बादशाह आपल्याला घेऊन जाणार, आपलं पावित्र्य नष्ट होणार. म्हणून त्याने काय केलं, म्हणून राणी रूपमतीनं विष प्रशांत करून आत्महत्या केली. पावित्र्य राखलं. आज पण इथल्या लोककथामध्ये, इथल्या स्थानिक भाषेतून लोककथा आहेत, लोकगीतं जे आहेत त्याच्यामध्ये राणी रूपमतीचं वर्णन येते. त्या घुमटामध्ये राणी रूपमती बसून रोज नर्मदा मैयाकडे बघत राहायच्या आणि त्या घुमटमध्ये बघून तो जो बाज बहादूर राजाचा वाडा आहे महल, त्या महलाकडे बघायच्या. असा सुंदर हा महल आहे. काही नाही, सगळीकडनं सारखंच आहे, जास्त काही फिरण्यात मजा नाही. इकडे गार्डन वगैरे आहे सुंदर. हे बघा, इथेही असं आहे, इकडे असं. खाली पाहिलं आपण त्यानुसारच. इकडे गार्डन. अशा पद्धतीचा हा राणी रूपमती यांचा महल आहे. बाज बहादूर राजा शेवटी विष प्राशन केलं, पण अकबर बादशाहच्या हाताला नाहीच लागले. त्या वर जायचा रस्ता बंद आहे वाटतं, त्यामुळं कोणी जात नाही. आपल्या देहाची आहुती दिली, पण त्या नाहीच हे झाल्या, नाहीच हाती लागल्या. शेवटी आपलं पावित्र्य त्यांनी नष्ट नाहीच होऊन दिलं. विष घेऊन आत्महत्या केली रूपमती राणीनं. त्यांच्या कथा गायल्या जातात, त्यांचे गाणे गायले जातात इकडल्या स्थानिक भाषेमध्ये, मावळा प्रांतामध्ये. नर्मदे नर्मदे हर. अशा पद्धतीचा रस्ता आहे बघा बाहेर जायला. बॅग जायला लागली बघा. हे अशा पद्धतीचं आहे. खूप सुंदर वातावरण आहे. तर जुने गड किल्ले म्हटल्यावर सुंदर असतंच, त्यात काही संशय नाहीच. हे बघा, नर्मदे हर.